हातातल्या बांगड्याशी अर्चना खेळत बसली होती. गेल्याच आठवड्यात ती महाबळेश्वरला सहलीला गेली होती. निसर्गाचे रौद्र स्वरूप पाहून तिला भीती वाटत होती. काही दिवस तरी तिचे जीवन उद्ध्वस्त होणार आहेत अशी तिला कल्पना नव्हती. महाबळेश्वरच्या सहलीच्या दुसऱ्याच दिवशी तिचा बालमित्र रितेशबरोबर साताऱ्याला तिचे लग्न झाले. घेतलेल्या एका पेठेतील एका छोट्या खोलीत दोघांनी राजाराणीचा संसार थाटला होता. भरकटत तिचे मन कित्येक वर्षापूर्वीच्या प्रसंगावर स्थिर झाले. जयवंत शिंदे यांचा रितेश तिसरा मुलगा तर अर्चना ही महेश पाटील यांची एकुलती एक मुलगी. शिंदे आणि पाटील हे शेजारीच राहत होते. जातीत बराच फरक असूनही दोघांची घट्ट मैत्री होती. तीच मैत्री रितेश आणि अर्चना यांच्यातही उतरली होती. एकमेकांशिवाय दोघांना करमत नसे. सर्व सण उत्साह एकमेकांच्या घरी साजरे होत होते. दोघांच्याही सय्यदनगरात शेजारी छोटेखानी बंगले होते. अर्चनाला ते दिवस आठवत होते. त्या केलेल्या भातुकली, रितेशचे केलेलं भांडण आणि शेवटी झालेलं समेट या गोष्टीतून ती जातच होती. अर्चनाची आई बँकेत कामाला होती आणि तिचे 4 मामा अलीकडे पलीकडे आसपासच राहत होते. सर्व काही गोष्टीतील जीवनासारखे चालले होते. अखेर तिला ती काळ रात्र आठवली. त्या दिवशी जयवंत शिंदे आणि महेश पाटील दोघांचेही घरचे न ऐकता मोटारसायकल घेऊन गावाला गेले होते. फार संध्याकाळपर्यंत न येण्याविषयी आणि रात्र झाली तर गावाला राहण्याबद्दल दोघांच्याही घरी निक्षून सांगितले होते. पण ड्रायव्हिंगच्या बाबतीत आपला स्वतःवरचा कॉन्फिडन्स फारच असतो आणि टू व्हीलरच्या बाबतीत तर जास्तच असतो. संध्याकाळपर्यंत दोन्ही घरी शांतता होती. 8:30 वाजल्यावर दोन्ही घरात थोडीशी चिंता सुरू झाली. त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते आणि गावच्या घरी लँडलाईन नव्हते. त्यामुळे दोन्ही घरी कुठेतरी राहिले असावेत अशी कल्पना झाली. रात्री 2 वाजता बेल वाजली. अर्चनाच्या आईने दार उघडले. दारात पोलीस उभे होते. ती घाबरली. पोलिसांनी विचारले, महेश पाटील इथेच राहतात का? आईने होकार देताच पोलीस म्हणाले, आम्ही हायवे पोलीस आहोत. गावच्या पुढे एका ट्रकने एका टू व्हीलरवरला उडवले आहे आणि त्यात जयवंत शिंदे आणि महेश पाटील हे दोघेही जागच्या जागी ठार झाले आहेत. पोस्टमॉर्टमनंतर त्यांची प्रेते हॉस्पिटलमध्ये मिळतील. हा गुन्हाही पोलीस ठाण्यात आम्ही दर्ज केला आहे. प्रेत ताब्यात मिळायला अजून 2 दिवस लागतील. हे ऐकल्यावर अर्चनाची आई बेशुद्धच पडली आणि पोलिसांनी शेजारच्या घरातही जाऊन ही वार्ता सांगितली. दोन्ही पण घरे दुःखात पार बुडून गेली. अर्चनाच्या मनाला पप्पा आहेत आणि आता नाहीत अशी सुप्त जाणीव झाली होती. त्यामुळे होणारे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक बदल तिला फारसे समजले नव्हते. कोणीही पुरुष माणूस घरात नसल्यामुळे अर्चनाच्या घरी तिच्या मामांची आणि आत्याची उठबस साहजिकच वाढली. आतापर्यंत शांत असलेल्या दोन्ही घरातून वातावरण तापू लागले. आता अर्चनाच्या घरात मामांची सत्ता सुरू झाली. मामाच्या दृष्टीने पाटील मराठा होते आणि शिंदे खालच्या जमातीतील होते. त्यामुळे त्यांचा दर्जा कितीतरी खालचा होता. अशा 2 घरात खाणे पिणे एकत्र राहणे हा व्यवहार होणे इष्ट नव्हते. जातीच्या मुद्द्यावरून त्या 2 घरात भांडणे झाली आणि त्याचे पर्यवसान म्हणजे दोन्ही घरातील लोकांनी एकमेकांशी संबंध पार तोडून टाकले. शिंदे कुटुंब त्यांच्या गावी राहण्यास गेले आणि पाटील कुटुंब तिथेच राहू लागले. या ताटातुटीत अर्चना आणि रितेश यांचीही ताटातूट झाली होती आणि दोघांनाही एकमेकांना भेटण्याची बोलण्याची ओढ वाटू लागली. किंबहुना असे म्हणता येईल की या ताटातुटीमुळेच अर्चना आणि रितेश यांचे प्रेम वाढीस लागले. काही दिवसांनी रितेश पुण्याजवळच्या एका कंपनीत नोकरी लागली. अर्चना पण गावात मुलांचे ट्युशन घेऊ लागली. मैत्रिणीच्या घरी लँडलाईनवरून अर्चना रितेशसोबत बोलत होती. त्यानंतर मैत्रिणीसोबत तिला पण पुण्यामध्ये जॉब लागला. अशा रीतीने शेवटी अर्चना शिंदेची झाली. 7 दिवस कसे गेले हेही तिला कळले नाही. विचारात ती फार हरवून गेली होती. त्यावेळेस दरवाजाची कडी वाजली. घरात ओट्यावर थोडी भांडी, 2 बसायच्या खुर्च्या आणि एक पेटीमध्ये थोडे कपडे आणि थोडे सामान एवढीच त्यांची सध्या मालमत्ता होती. त्यांचे घर कुणाला माहीत नव्हते. त्यामुळे कोण आले असावे त्या मानसिकच तिच्या मनात प्रश्न आला. दरवाजाची कडी उघडताच तिला आश्चर्याचा धक्का बसला होता
आणि तिचा सख्खा लहान मामा आला होता. त्याला सगळे हेमंत मामा म्हणत. ती आनंदाने चित्कारली, या मामा, तुम्हाला कसे घर सापडले? हेमंत मामाने दाराला आतून कडी घातली आणि तिच्या केसाला धरून तिला एक जोरात थोबाडीत दिली आणि ते म्हणाले, अगं बावळटा, आपल्या जातीतील सगळी मुले मेली काय? अर्चना पूर्णपणे घाबरून गेली होती. मामाने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढले आणि सर्व गॅसच्या आगीत जाळून त्याचा कचरा तिथेच टाकून दिला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पेटीकडे वळवला. त्यातील मॅरेज सर्टिफिकेट फोटो काढून टराटरा फाडल्या. त्याही गोष्टी शेवटी होमात टाकल्या. अर्चना भीतीने थरथर कापत होती. हे काय होत आहे हे तिच्या लक्षात येत नव्हते. हा सगळं होम झाल्यानंतर मामांनी तिला हाताला धरून बाहेर काढले, कुलूप लावले आणि किल्ली खिडकीतून आत टाकले. चेहऱ्यावर रडू आणल्यास भर रस्त्यात तिला ठार मारण्याची धमकी तिला दिली. गाडीत कोंबून तिच्या शेजारी बसले आणि ड्रायव्हरला म्हणाले, चला काका, अपना माल तो मिल गया. गाडी सुरू झाली, पण तिचे मन भलतेच पडले होते. 6 वाजता रितेश येईल. त्याच्याकडे किल्ली आहे, त्यामुळे तो दार उघडून आत जाईल. तिथे सगळं जाळपोळ पाहून त्याला काहीच कळणार नाही आणि मामा आलेचे त्याला अजिबात कळणार नाही. पुढचे धिंडोरे काय निघतात हे बघत राहायचं. घरी पोहोचले तेव्हा संध्याकाळचे 8 वाजले होते. घरात आई, 4 मामा, त्यांच्या बायका, आत्या, आजोबा आणि जातीतील काही मंडळी तिची वाटच पाहत होती. अर्चनाने जाणले होते की काहीही झाले तरी रडत बसायचे नाही. आज तिने सकाळपासून काही खाल्ले नव्हते. घरी येताच सगळेजण तिच्यावर तुटून पडले. शिव्यांचा भाडीमार सुरू झाला. शांतपणे तिने चपला काढल्या आणि देवाला नमस्कार केला आणि तिच्या अंगावर आलेल्या सर्वांना ती म्हणाली, मला माझ्या घरातून जबरदस्तीने उचलून आणून इथे बसवले आहे आणि तुम्ही सगळे थोर लोक माझ्यावर प्रश्नाचा भडीमार करत आहे. नंतर तिने व्यवस्थित जेवण घेतले. जेवण झाल्यावर सर्वांसमोर उभे राहून ती म्हणाली, माझे आणि रितेशचे पूर्वीपासूनच प्रेम होते. आम्ही दोघेही 21 वर्षाचे सुज्ञ आहोत आणि कायद्याने लग्न करण्यास आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही. तुम्ही परवानगी दिली तरी उत्तम, नाही दिली तरी उत्तम. यावर हेमंत मामा तिला म्हणाला, तू खालच्या जातीत केलेलं लग्न आम्हाला कुणालाच पसंत नाही. परिवारातील तू सगळ्यात मोठी मुलगी आहेस. तुझ्या लग्नामुळे इतर कोणाचे लग्न होणे शक्य नाही. ती उसळून म्हणाली, कुठल्या उच्च जातीचे दाखले देता? तुमच्या उच्च जातीत नववधूची सर्व लग्न चिन्हे काढून जाळून टाकणे, यात तुम्ही कोणता धर्म पाळता? हेमंत मामा तिला म्हणाला, पण तुझे लग्न आम्हाला मान्य नाही. पण कायद्याला ते मंजूर आहे आणि आम्ही नवरा बायको आहोत. ही गोष्ट तुम्ही टाळू शकणार नाही. तिच्यावर भरपूर टीका होत होती, पण तिने कशालाही उत्तर नाही दिलं. शेवटी तिला सांगितले की हे लग्न आम्हाला मान्य नाही. तुझ्याकरिता आम्ही जातीतला दुसरा मुलगा पाहत आहे. तिला लांबच्या आत्याकडे ठेवण्याचे ठरले, कारण तो पत्ता कोणाला माहीत नव्हता. आत्याच्या बंगल्यातील फोनमधून तिला कुठलाही फोन करता येणार नव्हता. तिच्या बाहेर जाण्यावर बरीच नियंत्रणे आली होती. रितेश घरी आला त्यावेळेस रात्र झाली होती आणि त्याला प्रचंड भूकही लागली होती. घरी आला तर दाराला कुलूप. त्याच्याकडील किल्लीने कुलूप उघडून तो आत गेला. आत धुराचा वास येत होता आणि बरीच जाळपोळ झाल्याचे त्याला दिसत होते. त्याला काय झाले याचा अंदाज आला होता, पण कोणी केलं हे माहीत नव्हते. आजूबाजूला ओळखही नव्हती, त्यामुळे त्याला कोण आले हे कळणे शक्य नव्हते. परंतु कोणीतरी नातेवाईकांनी तिला परत घरी नेले असावे असे त्याने पक्के केले. त्याने एकदा फोन लावून बघितला तर अर्चनाचा फोन बंद होता. मेसेज पण नव्हता. बायको माहेरीच असणार अशी त्याची खात्री होती. जवळच्या मित्रांना सगळी हकीकत सांगून त्यांना मदत करण्याबद्दल विचारले. पुढच्या 2-3 दिवसात त्याने मॅरेज सर्टिफिकेट, दोघांचे बर्थ सर्टिफिकेट, लग्नातले फोटो अशी कागदपत्रांची जुळणी केली. नंतर रीतसर समर्थ पोलीस ठाण्यात जाऊन त्याने बायकोला पळवून नेण्याची तक्रार नोंदवली. तक्रारीबरोबर सर्व कागदपत्रे त्याने पोलिसांना दिली. माहेरच्या लोकांनी तिला पळवली असेल असा संशय व्यक्त केला. त्यानंतर त्याने व त्याच्या मित्राने काही भागात असणाऱ्या
नवीन मोठ्या संकुलाची पाहणी केली होती. अजून रितेशला बायको कुठे आहे हे कळले नव्हते. तिकडे अर्चनाला स्थळे दाखवण्यात येऊ लागली. पहिली काही स्थळे घरच्यांनीच नाकारली. नंतर आलेले एक स्थळ श्रीमंत होते, मुलाला चांगली नोकरी होती व त्याला अर्चना आवडली होती असे वाटले. अर्चनाशी त्याने खाजगी एकांतात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस अर्चना पटकन त्याला म्हणाली, तुमचा होकार आहे हे मला कळते, परंतु मी विवाहित आहे. घरच्यांना हे लग्न पसंत नसल्यामुळे त्यांनी मला डांबून ठेवून हे सर्व सुरू केलं आहे. कृपया मला मदत करा. माझ्याकडे इथे फोन नाही, परंतु तुम्ही मला कसे कळवायचे हे बघा. अजून 5-10 मिनिटे जुजबी बोलून दोघेही घरात गेले. घरातील सर्व लोक खुश झालेले वाटले. आलेल्या मुलाचे नाव ओम होते. तो त्यांच्या जातीतला होता आणि त्याने योग्य शिक्षण घेऊन त्याला चांगली नोकरीही होती. निघताना ओम घरच्यांना म्हणाला, हे बघा, मला आज वेळ नाही, परंतु मी 8-10 दिवसात येऊन परत एकदा अर्चनाशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यानंतर तुम्हाला पुढचे ठरवता येईल. येण्याच्या आदल्या दिवशी मी फोन करून कळवेन. घरचे खुश होऊन गेले. अर्चना सोडून बाकीच्या सर्वांना लग्न जमणार अशी खात्री वाटू लागली. 6-7 दिवसांनी त्याच दुसऱ्या दिवशी येत आहे असा फोन आला. मधल्या काळात ओमने अर्चनाने दिलेल्या नंबरवर रितेशसोबत संपर्क साधला होता आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे रितेश ओमबरोबर अर्चनाकडे येणार होता. ओमच्या कारमधून ते जाणार होते. घरापासून दूरच उतरून ओम एकटाच अर्चनाला भेटण्यास जाणार होता. काही वेळ थांबून थोड्या वेळाने ओम अर्चनाला घेऊन आणि रितेशला घेऊन अतिवेगाने आपल्या गावाला येणार होता. गावाला येताच न थांबता नवीन जागेत राहण्यास जाणार होता. सकाळी 11 वाजता ओम आणि अर्चना कार घेऊन घराबाहेर पडले. त्यावेळी घरातील सर्व टाटा करायला जमले. अर्चनाही आनंदात दिसत होती. घरच्यांना वाटले तिला ओम आवडला असेल. रितेशला गाडीत घेऊन गाडी भरधाव वेगाने ओमच्या नवीन घरी निघाली. ओमने स्वतःचा आणि रितेशने त्याचा फोन बंद ठेवला होता. इकडे 1 वाजेपर्यंत वाट पाहून अर्चनाच्या घरच्यांनी ओमला फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बंद होता. त्यानंतर त्यांनी त्याच्या घरी फोन केला. त्यावेळेस ओम झोपला होता. निदान घरच्यांनी तरी असे सांगितले. 2 वाजता घरच्यांचा धीर सुटला आणि त्यांनी ओमला उठवण्याची विनंती केली. ओमने उठण्याचे सोंग करत फोन घेतला. काय मामा, लगेच फोन केलात? अहो 2-3 दिवसात लग्नाची बोलणी करायला वडील येतील. मामाचा धीर पार सुटला होता. ते म्हणाले, अर्चना तुझ्याबरोबर नाही? मामा, हो, अर्चना लग्न अगोदर सासरी कशी येईल? ती कुठे आहे? मला काय माहीत. मी तिला 12च्या सुमारास माझ्या कारने तुमच्या घराजवळच्या कोपऱ्यावर सोडले. हे ऐकल्यावर घरच्यांचा धीर सुटला. मुलगी काहीतरी करून रितेशकडे गेली असे त्यांना कळून चुकले. 2-3 तास वाट पाहून ते जवळच्या पोलीस चौकीत मुलगी हरवल्याची कंप्लेंट देण्यास गेले. कंप्लेंट लिहून घेण्याऐवजी पोलिसांनी मामांना अटक केली. लग्न झालेल्या मुलीला तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांनी पळवून आणल्याची तक्रार पुण्यात समर्थ पोलीस स्टेशनला नोंदली गेली आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करून पुण्यास न्यावे लागेल. त्यातले 2 पोलीस त्यांच्या घरी गेले. घरच्या सर्व लोकांना त्यांनी दम भरला आणि त्यांनी परत असे केले तर सगळ्यांना लॉकअपमध्ये टाकण्यात येईल अशी धमकी दिली. पोलीस गेल्यावर आपण काहीतरी करू अशी चर्चा होऊ लागली. त्या दिवशी काही करणे शक्य नव्हते, कारण रात्र होत आली आणि शेवटी त्यांनी त्या कुटुंबाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही असे ठरले. अर्चना त्यांच्या नवीन घरात आली. तिची अवस्था एखाद्या भ्रमिष्ठासारखी झाली होती, परंतु तिचा रितेशवरचा विश्वास प्रचंड वाढला होता. तो म्हणाला, तू तिथे आहेस असे आम्हाला कालच कळले होते, पण तुला बाहेर कसे काढायचे हे आमच्यापुढे समस्या होती. पण ओमने सर्वच व्यवस्थित केले. त्याच्या रूपाने तुला देव माणूसच भेटला. दोघांनी ओमला घरी पोचल्याचे कळवले आणि घरी येण्याचे निमंत्रण दिले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.